भयानक इतिहासाची पुनरावृत्ती 2025 चं कॅलेंडर 1941 सारखंच. नेमकी भानगड तरी काय? 2025 हे वर्ष देशाला चांगलं नसल्याचं म्हटलं जात आहे, कारण हे वर्ष सुरू झाल्यापासून देशात अनेक वाईट दुर्दैवी अशा घटना घडताना दिसत आहेत. तसेच अनेक मोठमोठ्या ज्योतिषांनी देखील 2025 हे वर्ष धोक्याचं वर्ष असल्याचं म्हटलं आहे आणि त्याप्रमाणे या वर्षात अनेक वाईट घटना घडल्या देखील आहेत. याच दरम्यान आता एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर 1941 चं कॅलेंडर व्हायरल होत आहे, पण हे कॅलेंडर आताच का व्हायरल होत आहे? असं आहे तरी काय या कॅलेंडरमध्ये? आणि या कॅलेंडरचा आणि देशात घडत असलेल्या घटनांचा संबंध तरी काय आहे? याबाबत आपण आता या व्हिडिओमधून जाणून घेऊया. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, पण एक खरी गोष्ट समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं 1941 चं कॅलेंडर हे 2025 च्या कॅलेंडर सारखंच आहे. होय, तुम्ही ऐकताय ते खरं आहे. धक्कादायक बाब म्हणजे 1941 हे वर्ष शापित वर्ष म्हणून ओळखलं जातं आणि या वर्षाप्रमाणे आता 2025 मध्येही अशाच वाईट घटना घडताना दिसत आहेत, ज्यामुळे 2025 हे वर्ष देखील शापित असल्याचं म्हटलं जात आहे. 1941 हे वर्ष दुसऱ्या महायुद्धाचे भयानक आणि निर्णायक असे वर्ष होते, कारण या वर्षी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला होता, तर दुसरीकडे जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आहे आणि अमेरिकेने देखील या युद्धात उडी घेतली होती. त्यामुळे या युद्धाचा भडका आशिया, आफ्रिका आणि युरोप या देशांमध्येही पसरला होता. तर या दुसऱ्या महायुद्धाचा आशिया आणि युरोप या देशांवर मोठा परिणाम झाला होता. या युद्धानंतर अनेक देशांचे नकाशे बदलले आणि सर्वात मोठा परिणाम झाला होता तो अर्थव्यवस्थेवर. 1941 प्रमाणेच 2025 ची सुरुवातही अनेक वाईट घटनांनी घडली. यावर्षीही जगाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. पहलगाममधील दहशतवादी घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही देशांनी 4 दिवसांनी युद्धबंदी केली होती, तर दुसरीकडे इराण, इस्रायल या 2 देशांमध्ये युद्ध सुरू असून ते टोकाला गेले आहे. तर भारत, पाकिस्तान, इराण आणि इस्रायल हे आशियाई देश आणि यांच्यातील युद्ध यामुळे या वर्षीही आर्थिक मंदीचे संकेत येऊ लागले आहेत. अर्थातच दोन्ही वर्षांमध्ये जागतिक अस्थिरता आणि युद्धसदृश परिस्थिती दिसून येत आहे. मात्र घटनांचे प्रमाण आणि स्वरूप वेगवेगळे आहे. तसेच हे देखील निश्चित आहे की इतिहासातील घटनांचा संपूर्ण क्रम पुनरावृत्ती होत नाही, पण काही गोष्टी आणि परिस्थिती वेळोवेळी सारख्याच दिसतात. दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर indialeader.com या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे. लिंक बायो मध्ये दिली आहे. लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण शेअर करा.